शुभ सकाळ सगळ्यांना. तर सकाळी-सकाळी सुरुवात झाली आहे चहाने, जो की तुमचा पिवड्या पीत नाही, पण तो मम्मीला हवा होता म्हणून मस्तपैकी अद्रक वगैरे टाकून, त्यात लिंबू पिळून मम्मीला मस्तपैकी गरम-गरम चहा दिला. त्यानंतर आज आपल्याला उठायलासुद्धा उशीर झाला होता, त्यामुळं पटपट सगळं आवरून वगैरे घेतलं आणि आई पण आपली बाहेर गेली होती. सो कामं करणं मॅग्नेटरी होतं. ऑप्शन नव्हता आपल्याकडे दुसरा काही, म्हणून काय पटपट सगळं आवरून वगैरे घेतलं. आई गेली होती आपल्या गावाकडच्या आईला सोडवायला. सो पटपट मी बिछाना वगैरे आवरून घेतला, बेडशीट वगैरे थोडंसं नीट केलं. परफेक्ट नाही झालं बिकॉज मला गडबडच आज एवढी होती. मग पटपट आवरून वगैरे घेतलं, मस्तपैकी आवरलं. आवरून मी गेले कॉलेजला. कॉलेजवरून मी जसं की तुम्हाला शनिवारी बोलले होते, की आपल्याला इंटरव्ह्यूला जायचं होतं आणि काहीतरी कारणामुळं मला शनिवारी नाही जाता आलं. म्हणजे जाऊन मी अर्ध्यातून परत आले. सो आज मला तिकडेसुद्धा जायचं होतं. सो म्हणून मी आवरून वगैरे निघाले. ते कन्फर्म माझं कॉलेजला जाईपर्यंत नव्हतं, की इंटरव्ह्यूला जायचं आहे, नाही जायचं आहे. कॉलेजवर गेल्यावरती माझं कन्फर्म झालं. मग काय कॉलेजवरती थोडंसं बसलो वगैरे. तिथून पुढं गेलो, पेपर वगैरे लिहिला. खाली येऊन थोडीशी मस्ती केली आणि तिथून पुढं मग मी निघाले बाणेरला जाण्यासाठी. इंटरव्ह्यू वगैरे झाला. आपलं जॉइनिंग आहे 2 तारखेपासून. येता आपल्याला पाऊस लागला. भिजून टाकलं भावानी मला सगळं. तुम्हाला पण माहिती आहे की पुण्यात किती जोराचा गारांचा पाऊस झाला आणि मी ते बघितलंसुद्धा, खूप जोरात झाला. पण मला असं झालं की आता तो बंद झाला म्हणून पडणार नाही. बंद झालेला. सो मी अर्ध्या रस्त्यात आल्यावर तो परत टप पडायला लागला आणि त्याने मला परत भिजवून टाकलं. तिथून पुढं मी आले पार्लरवरती. क्लायंट होते, क्लायंट वगैरे केले. असं की क्लायंट वगैरे झाल्यावरती मस्तपैकी ऑइल लावून हेअर मसाज घेतला, बिकॉज माझं डोकं 2 दिवसापासून खूप जास्त दुखत होतं, झोप नव्हती. त्यामुळे हेड मसाज वगैरे घेतला. असा होता माझा आजचा दिवस. थँक